मैं अभी इनवाइट करूंगा सुबोध गर्गे सर को, जो आपके अगले होस्ट है. मराठी में वाया घालवलंय. सध्या मराठीचा इम्पॅक्ट आहे ना आपल्यावर. इंग्लिश कमी, हिंदी कमी आणि मराठी जास्ती. पण आपण काय म्हणतो आपल्या भाषेत? वेस्ट. आपण आत्ता बघितलं, क्वालिटी असेल, प्रोडक्शन असेल, डिलिव्हरीज असेल, मटेरियलची इन्व्हेंटरी असेल, सगळीकडे एकच. आपण जर त्याचा बेसवर बघितलं तर आपण वेस्टवर काम करतो. पण एक पार्ट याच्यातला राहिला आहे, तो म्हणजे रॉ मटेरियल. रॉ मटेरियलवर काम करणं गरजेचं आहे आणि ते कशा पद्धतीने करावं ते आपल्या समोर घेऊन येते टीम बालाजी. टीम बालाजी प्लीज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी रोहित, मी समाधान, मी सागर तुम्हाला इथे बालाजी इन्सुलेटर्स अँड इंजिनियर या कंपनीबद्दल आणि त्यांच्या यील्ड इम्प्रूव्हमेंट जर्नीबद्दल सांगण्यास इथे आलेलो आहे. तर चला सुरुवात कंपनीपासून करूया. बालाजी इन्सुलेटर्स अँड इंजिनियर ही कंपनी 2015 स्थापन झाली. ही कंपनी थर्मल इन्सुलेशन या फील्डमध्ये कार्यरत असून बेसिकली आम्ही आमच्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून एनर्जी सेव्हिंग करणे या महत्त्वाच्या गोष्टीवर काम करतो. आता आपण बघूया कंपनीचे मिशन आणि विजन. आमचे मिशन, आम्ही बालाजी इन्सुलेटर्स अँड इंजिनियर इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल सेक्टरमध्ये हॉट, कोल्ड आणि ॲकॉस्टिक इन्सुलेशनच्या सेवा प्रोव्हाइड करतो. ते 3 मूल्यांच्या आधारे, एक ऑपरेशनल एक्सलन्स, सेकंड ट्रान्सपरन्सी आणि थर्ड सेफ्टी. आता बोलूयात आपण कंपनीच्या विजनकडे. आमचे विजन 2028 पर्यंत 1 मेगावॅट एनर्जी सेव्हिंग करणे विथ अचिव्हिंग टार्गेट टर्नओव्हर ऑफ ₹25 करोड. तुम्ही समोर बघू शकतात की आम्ही आमच्या ऑफिस प्रेमाइसेसची रचना या प्रकारे केलेली आहे. हे तर झाले कंपनीबद्दल. पण आता इन्सुलेशन म्हणजे नक्की काय हे तुम्हाला सांगतील आमचे कलिग मिस्टर समाधान सर. तर गुड मॉर्निंग ऑल. आत्ताच आपल्याला रोहितने आमच्या कंपनीचं विजन आणि मिशन तर सांगितलेलंच आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये आम्ही नेमकं काय काम करतो हे आपण जाणून घेऊया. तर थर्मल इन्सुलेशन खूप सोपं आहे. एक फॉर एक्झाम्पल, ही थर्मलची बॉटल सर्वांनी बघितलेलीच असेल. तर ह्या बॉटलमध्ये आपण थंड पाणी भरा किंवा गरम पाणी भरा, ह्याचं तापमान बऱ्याच वेळेपर्यंत तसंच्या तसंच राहतं. सेम कन्सेप्ट इन्सुलेशनमध्ये आहे. 100 डिग्री सेल्सिअसपासून ते 1800 डिग्री सेल्सिअसपर्यंत, तसेच 10 डिग्री सेल्सिअसपासून -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत एवढा प्रचंड टेम्परेचर व्हेरिएशन डिफरन्स आहे. तर त्या सिस्टीमचं टेम्परेचर गरजेनुसार मेंटेन करण्यासाठी इक्विपमेंट किंवा पायपिंगवर जो एक लेअर दिला जातो त्यालाच इन्सुलेशन असे म्हणतात. तर इन्सुलेशनचे टोटल 4 प्रकार पडतात. एक हॉट इन्सुलेशन, दुसरं कोल्ड इन्सुलेशन, तिसरं ॲकॅस्टिक इन्सुलेशन आणि चौथं अंडरडेक इन्सुलेशन. तर इन्सुलेशन प्रोसेस फ्लो काय असतो हे आपण जाणून घेऊया. तर आमचे कलिग सागर सर आपल्यासमोर सादर करतील. गुड मॉर्निंग ऑल. तर इन्सुलेशन प्रोसेस फ्लो समजून घेण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की आम्ही कुठल्या इंडस्ट्रीला केटर करतो. आम्ही स्पेशली फार्मास्युटिकल, केमिकल, फूड आणि वाईन इंडस्ट्रीला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. दीज आर आवर फूटप्रिंट्स अक्रॉस इंडिया. आता आपण समजून घ्या इन्सुलेशन प्रोसेस फ्लो. तर इन्सुलेशनचं ॲप्लिकेशन कसे केले जाते ते आपण समजून घेऊया. सर्वप्रथम ज्या भागावर आपल्याला इन्सुलेशन करायचे तो भाग क्लीन केला जातो, त्यावर इन्सुलेशन मटेरियल स्टिक किंवा टाय केले जाते आणि त्या मटेरियलच्या सेफ्टी आणि लॉंग लाईफसाठी त्यावर इन्सुलेशन क्लॅडिंग केले जाते. तुम्ही इथे बघू शकता इन्सुलेशन क्लॅडिंग करत असताना अशा प्रकारचा स्क्रॅप जनरेट होतो. हा स्क्रॅप आम्ही वेगवेगळ्या साईटवरून एकत्र करायचो आणि सरळ स्क्रॅप वेंडरला विकून टाकायचो. धन्य. ही आमची ट्रॅडिशनल मेथड होती आणि आमचे साहेबही खुश व्हायचे की बाबा आपल्या दिवाळी बोनसची सोय झाली. अशा प्रकारचा स्क्रॅप जनरेट होत होता. इथे उदयास आली यील्ड इम्प्रूव्हमेंट. TLCच्या बऱ्याचशा लर्निंग्समधून, स्पेशली 5S आणि इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट सारख्या लर्निंग्समधून आम्ही एक थीम इंट्रोड्यूस केली.
बेस्ट फ्रॉम द वेस्ट. आता हे बेस्ट फ्रॉम द वेस्ट कसे ते समजून घेऊया. जनरेट होणाऱ्या स्क्रॅपमधून अशा प्रकारची कटआउट्स आम्ही सॉर्ट करायला लागलो. ही कटआउट्स आम्ही जमा करून वर्कशॉपला आणायला लागलो आणि त्यावर अशा प्रकारे मार्किंग करून त्यापासून युजफुल प्रोडक्ट कट करायला लागलो. त्या प्रोडक्टचा वापर करून आम्ही वॉल बॉक्स, फ्लॅश बॉक्स अशी विविध प्रकारची फिनिश प्रोडक्ट बनवायला लागलो. तुम्ही इथे बघू शकता स्क्रॅपच्या जनरेट झालेल्या स्क्रॅपमधून आम्ही हा वॉल बॉक्स बनवलेला आहे आणि याचा वापर एका पंप स्किडच्या इन्सुलेशनसाठी केलेला आहे. जसं स्क्रॅप जनरेट होत होता तसेच इन्सुलेशन मटेरियल स्पेशली ग्लास वूल, रॉक वूल हे लूज फॉर्ममध्ये जनरेट होत होतं ॲज अ स्क्रॅप. हा स्क्रॅप आम्ही साईटवर डंप करून टाकायचो. कधी कधी आम्हाला तो स्क्रॅप डंप करण्यासाठी चार्जेस पण पे करावे लागायचे. तो स्क्रॅप आम्ही बॅगमध्ये भरून वर्कशॉपला आणायला लागलो आणि त्याचा वापर लो इन्सुलेशन ॲप्लिकेशन तसेच ट्रेडिंगसाठी करायला लागलो. आकड्यांच्या स्वरूपात बघाल तर 2024-25 या फायनान्शियल इयरमध्ये आमच्याकडे 4,946 kg इतका स्क्रॅप जनरेट झाला. त्यातला 2,572 kg स्क्रॅप TLCच्या काही लर्निंग्समधून आम्ही इफेक्टिव्हली युटिलाइज करू शकलो. इकॉनॉमिकल बेनिफिट बघितले तर 2024-25 या फायनान्शियल इयरमध्ये आम्ही 10,27,216 इतका नेट प्रॉफिट आमच्या फायनान्समध्ये ॲड करू शकलो. त्याचा इम्पॅक्ट असा झाला आमचा MSR मटेरियल टू सेल रेशो वाढला आणि आमचा नेट प्रॉफिट ॲज वेल ॲज रोटा इम्प्रूव्ह झाला. हे सर्व शक्य झालं फक्त आणि फक्त TLC लर्निंग्समुळे. थँक्यू TLC. क्या बात आहे टीम बालाजी. पण यांच्यासाठी टाळ्या 3च बोटांनी वाजल्यात का? 5 बोटांनी वाजवू शकतात. रोटा इम्प्रूव्हमेंट करताना मटेरियलचं महत्त्व किती आहे हे ज्यांचे मटेरियल इन्सेंटिव्ह बिझनेस आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. आपण 1-2 प्रश्न यांना विचारूया की रोटा किती % तुमचा वाढला? सर स्पेसिफिकली आमचा रोटा ह्या यील्ड इम्प्रूव्हमेंट माध्यमातून आणि लूजवूल माध्यमातून 3.2% वाढला. ग्रेट. थोडं आमच्यासाठी हा बिझनेस आणि तुमचं वेगळं असल्यामुळे मटेरियल यूजबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे हॉट इन्सुलेटर म्हणजे काय आणि कोल्ड इन्सुलेटर म्हणजे काय याच्याबद्दल थोडी माहिती द्या. ओके. तर हॉट इन्सुलेशन आणि कोल्ड इन्सुलेशन हे दोघं वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. हॉट इन्सुलेशनसाठी आम्ही रॉक वूल, ग्लास वूल अशा मटेरियलचं ॲप्लिकेशन त्याच्यावर देतो आणि कोल्ड इन्सुलेशन म्हणजे नायट्रेल रबर असेल किंवा पप सीट. मग त्या कस्टमरची रिक्वायरमेंट कशी असेल आणि त्या टेम्परेचरला सस्टेन करण्यासाठी कुठलं मटेरियल लागेल या हिशोबाने डिसाईड करून आम्ही ते ॲप्लिकेशन करतो. खूपच मस्त. आपण लक्षात घेतलं पाहिजे की मटेरियलमधून आपण प्रॉफिट कसा जनरेट करू शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याकडे असतं कस्टमरने मटेरियल काहीतरी लिहून दिलेलं आहे आणि त्याचा बॉम्ब बनवलेला आहे आणि त्याच्याचप्रमाणे करतो. पण त्याच्या वेस्टमधून सुद्धा बेस्ट कसं करता येईल हे आपल्याला टीम बालाजीने दाखवलं आहे. परत एकदा जोरदार टाळ्या करूया. थँक्यू. थँक्यू.